महत्वाची बातमी आहे ती ठाकरे बंधूंसंदर्भातली। तर इथे महाराष्ट्राबाहेर येऊन दाखवा, पटक पटक के मारेंगे असं म्हणत भाजप खासदार निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना आव्हान दिले। हिम्मत असेल तर उर्दू भाषिकांना मारून दाखवा असं चॅलेंज निशिकांत दुबे यांनी दिलं आहे। मराठी न बोलणाऱ्या भाईंदरच्या व्यापाराला मारहाण झाल्याच्या मुद्द्यावरून उत्तर भारतीय नेत्यांच्या निशाण्यावर राज आणि उद्धव ठाकरे आले। महाराष्ट्राबाहेर या, पटक पटक के मारेंगे असं थेट आव्हानच निशिकांत दुबेंनी दोन्ही ठाकरे बंधूंना दिलं। यदि उनमें हिम्मत है, जो मैंने आपको कहा है, यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें, तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं और बाला साहब ठाकरे जी के सिद्धांतों पर चल रहे हैं। उद्योग धंद्यांवरून सुद्धा निशिकांत दुबेंनी ठाकरेंना डिवचलंय। आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। त्यांच्या बुडाला आग लागणं स्वाभाविक आहे, कारण भाजपचं राजकारणच तोडाफोडा आणि राज्य करा असं आहे। लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायचा हाच भाजपचा धंदा हा आता संपलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या बुडाला आग लागणं हे मी समजू शकतो। आम्ही एकत्र आल्यामुळे मी पहिलेच म्हटलं की यांच्या बुडाला आग लागलेली आहे, त्याच्यामुळे ती बुडाची आग दाखवता पण येत नाही आणि सगळ्यांसमोर शमवता पण येत नाही। देखिए क्या है कि आप क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा। आप किसकी रोटी खा रहे हो? वहाँ टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई। हमारे पैसे पर पल रहे हो, तुम कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है, आपके पास कौन सी माइंस है? दुबेंनी दोन्ही ठाकरे बंधूंना कोण कुत्रा कोण वाघ हे स्वतःच ठरवा असं आव्हान सुद्धा दिलंय। हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिम्मत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा। आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो, कोण कुत्रा आणि कोण वाघ तेही स्वतःच ठरवा। ज्या पद्धतीने केडियासारखा किडा बाहेर आला, तेव्हाच मी सांगितलं होतं की अनेक किडे आता बाहेर येतील। अरे कुत्र्या, झारखंड मध्ये बसून नको बोलू रे, तुझ्यात हिम्मत आहे तर ये इकडे। निशिकांत दुबेंनी राज आणि उद्धव ठाकरेंची तुलना दाऊदची केली आहे। दुबेंनी म्हटलंय, मुंबईमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यात आणि काश्मीरमधून काश्मीरी हिंदूंना हाकलून लावणारा सलाउद्दीन मौलाना मसूद अझर किंवा मुंबईतील हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या दाऊद इब्राहिम मध्ये काय फरक आहे? एकानं हिंदू असल्यामुळे अत्याचार केले तर दुसरा हिंदूंमुळे अत्याचार करतोय, अशी जहरी टीका भाजप खासदार निशिकांत दुबेंनी केली आहे। मला तर या सगळ्या गोष्टीचा उद्विग्नता येते। पहलगाम मध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या, पहलगाम मध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। मला असं वाटतं हेच महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत, जे मराठी माणसाची, जो मराठी माणूस न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती हे वेळ आणतायत, आणि त्यांची तुलना जे कोणी भाजपवाले पहलगाम मधल्या अतिरेक्यांशी करतायत, हे म्हणजे मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत। आणि या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे, हे मराठी भाषेचे मारेकरी आहेत। आणि मग जर का त्यांनी विषय काढलाच असेल तर पहलगामचे अतिरेकी भाजपामध्ये गेले का हे त्यांनी सांगावं, मिळत कसे नाहीत? वाटतं कुणीही अशा प्रकारचं जाती जाती धर्मात तेढ निर्माण होणारी वक्तव्य करू नये, जेणेकरून कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचेल। याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं काय स्टेटमेंट आहे? महाराष्ट्र काय त्यांच्या पैशावर जगतो? सगळ्यात जास्त रेव्हेन्यू कुठून राहतो तुम्ही माहिती घ्या। हे सगळं राजकारण आहे। मुद्दामून बिहारचं इलेक्शन आहे, मुंबईत इलेक्शन आहे, कसंही करून अमराठी विरुद्ध मराठी वाद पेटवण्याचं कामाला सुरुवात झाली आहे। माझी फक्त प्रामाणिक विनंती असेल की आपण ह्या जाळ्यात अडकता कामा नाही। तर दुबे कोण खासदार आहेत, त्यांनी दिल्लीत बसून बोलल्यापेक्षा त्यांनी मुंबईत यावं, आम्हाला वेळ द्यावी,
म्हणजे त्यांना काय आहे, मराठी कशी बोलता येते आणि कशी माणूस मराठी बोलून घेतो हे त्यांनी पाहावं. आपटा आपटीची भाषा करत असणार, कारण आपट्याला त्या अंगात रग लागते आणि जी महाराष्ट्राच्या लाल मातीमध्ये हे अशा वाचाळवीरांसाठी आहे. बांबू आहे, बांबू हातोडा या सगळ्या गोष्टी माझ्याकडे असतात आणि मला वाटतं की जर वापर करायला लागला ना तर त्यांनी यावं. म्हणजे बरोबर मापातला आहे हा, जास्त लांब पण नाही आणि जवळ पण, बरोबर फटका बसतो याचा. निशिकांत दुबेंना तुडवायचं का निशिकांत दुबेकडून तुडवून घ्यायचं हे भाजपच्या मराठी आमदार खासदारांनी ठरवावं. दुसरीकडे व्यापाऱ्याला मारहाणीचा हिंदुस्थानी भाऊनं सुद्धा निषेध करत एक व्हिडिओ शेअर केलाय. या मराठीच्या नावावर इथे आलेल्या हिंदुस्थान मधल्या लोकांना, आपल्या हिंदू लोकांना मारणं चुकीचं आहे साहेब. तुम्ही विचार करा साहेब, जर त्या लोकांनी तिथे आपल्या मराठी माणसाबरोबर असं केलं की आप इधर आए हो तो आपको ये भाषा में बात ही करना पड़ेगा, तेव्हा काय करणार साहेब आपण? हिंदुत्वाला एकत्र आणा साहेब. हा व्हिडिओ हिंदुस्थानी भाऊनं मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना टॅग केलाय. अद्याप मनसेनं मात्र निशिकांत दुबे यांच्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रुदालीवरून ठाकरे आणि फडणवीसांमध्ये देखील जुंपल्याचं पाहायला मिळालं. रुदाली म्हणणं ही हिणकस आणि विकृत प्रवृत्ती असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय. तर ठाकरेंचा मेळावा म्हणजे रुदाली असल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं. मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती. त्या रुदालीचं दर्शन हे त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. पण मी नेहमी सांगतोय, पब्लिक हे सब जानती आहे. त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे, मराठी भाषेचा अभिमान आहे, पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत, आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे आणि आमचं हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे. त्यांची मानसिकता समजू शकतो, कारण मूळ भाजप हा मेलेला आहे, त्याचाच खून या लोकांनी केलाय. आणि त्यांचं जे काय रुदाली चालू आहे, रुदाली हा सुद्धा हिंदी शब्द आहे, त्याच्यामुळे ते जे काय ऊर बडवायला त्यांनी बाहेरच्या पक्षातले, अगदी आमच्या पक्षातले सुद्धा ऊर बडवे घेतलेत, काँग्रेसचे ऊर बडवे घेतलेत, राष्ट्रवादीतले ऊर, सगळे देशभर इतर पक्षातले ऊर बडवे घेतलेत. कारण भाजपा मेलाय. मूळ जो भाजपा होता, ज्याची शिवसेनेबरोबर युती होती, तो भाजपा या लोकांनी मारून टाकला आणि त्याचं दुःख व्यक्त करताना जे ऊर बडवतात, ते ऊर बडवायला सुद्धा त्यांची ओरिजिनल माणसं नाही आहेत, त्यांना ती माणसं सुद्धा इतर पक्षातून घ्यावं लागतात. त्याच्यामुळे फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो, पण मराठी माणसाच्या आनंद क्षणाला ज्यांना रुदाली वाटत असेल, हे अत्यंत विकृत आणि हिंसक वृत्तीची माणसं आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणताही वक्तव्य करू नका असे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेत. युतीवर बोलण्याआधी मला विचारा अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्यात. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीबाबत मनसैनिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळतो. तर आम्ही पुढे केलेला हात अजूनही कायम असून आमची भूमिका सकारात्मक आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या दोन वेगवेगळ्या आदेशानं ठाकरेंच्या युतीबद्दल तर्कवितर्क सुरू झाले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबद्दल बोलू नका असे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले. युतीबद्दल काहीही बोलण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांनी माझी परवानगी घ्यावी असे आदेश राज ठाकरे यांनी दिले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबद्दल राज ठाकरेंची ही सावध भूमिका असल्याचं बोललं जात आहे. राज ठाकरेंच्या या आदेशाचे दोन वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे वेगळे अर्थ काढले जाऊ शकतात अशी शंका राज ठाकरे यांना असल्याची चर्चा आहे. मेळावा हा फक्त मराठीच्या मुद्द्यावर होता असाही एक अर्थ राज ठाकरेंच्या आदेशातून निघतोय. उद्धव ठाकरेंनी मात्र मराठीसाठी जे जे करायला लागेल ते करायला तयार असल्याचं म्हटलंय. शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठी ही राज्यभाषा आहेच, त्याच्यामुळे त्या भाषेसाठी जे जे करण्याची गरज लागेल महाराष्ट्रासाठी ते आम्ही करू. दुसरीकडे एकनाथ शिंदे
यांनीही राज ठाकरेंच्या विरोधात न बोलण्याचे आदेश प्रवक्ते आणि नेत्यांना दिलेत। ठाकरेंच्या मेळाव्यानंतरही शिंदेच्या शिवसेनेकडून फक्त उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधत राज ठाकरेंची स्तुती केली गेली। एकाने मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली। झेंडा नाही, अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते, पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं, पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंगशारदाच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला। त्यामुळे हा फरक आहे। राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबद्दल अद्याप स्पष्टता नसल्यानं राज ठाकरेंना न दुखावण्याचं शिंदेंचं धोरण आहे। संघाच्या मते सगळ्या भाषा या राष्ट्रभाषा आहेत असं सुनील आंबेकर यांनी म्हटलेलं आहे। प्राथमिक शिक्षण मातृभाषेमध्येच व्हावं ही संघाची भूमिका आहे। संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी हे वक्तव्य केलं आहे। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका ही फायर इंजिन सारखी आहे असं आव्हाड म्हणाले। ऐसा है, संघ की मतलब बहुत पहले से ये भूमिका है कि भारत की सभी भाषा राष्ट्रीय भाषा है और अपने अपने जगहों पर लोग अपनी अपनी भाषा में और बातें करते हैं। प्राथमिक शिक्षा उसी में लेना चाहिए, ये आग्रह भी सबका लगा हुआ है। तो मुझे लगता है ये बात तो पहले से स्थापित है। फायर इंजिनचं काम करत असते RSS। भाषा हे फार महत्त्वाचा विषय असतो, फार हृदयाजवळचा विषय असतो। असं आहे की उदरातनं बाहेर पडलेला, आईच्या उदरातनं बाहेर पडलेलं मूल हे पहिल्यांदा काय बोलतो? पहिली मातृभाषाच बोलतो ना, आई। ठेस लागल्यावर माणूस काय काय बोलतो? पहिल्यांदा आईच बोलतो ना, आई। मातृभाषेचं फार वेगळं रक्ताशी नातं असतं। उगाच त्याची मस्ती कशाला करतात मला कळत नाही। आणि हे जे खाच सुटली आहे ना भांडणं लावायची, ते बंद झाली पाहिजे। बरं झालं संघानेच कान टोचले, आपोआप बंद होईल। भारतीय जनता पक्षाच्या त्रिसूत्री भाषा धोरणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं विरोध केला आहे। फडणवीस मराठी माणसावर हिंदीची सक्ती का करत आहेत असा सवाल संजय राऊत यांनी केलाय। संजय राऊत यांचा ट्विट आपण पाहूया। भाजपच्या त्रिभाषा सूत्रीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध आहे, मग फडणवीस मराठी माणसावर हिंदीची सक्ती का करत आहेत? प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असल्याचं संघाचं म्हणणं आहे, मग महाराष्ट्रामध्ये भाषेवरून भांडणं का लावली जात आहेत? मीरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समितीनं उद्याच्या मोर्चाचे बॅनर लावले होते। बॅनरवर मीरा भाईंदर महानगरपालिकेनं कारवाई केली आहे। दोन्ही बॅनर उतरवण्यात आले आहेत। महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच, महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मितेसाठी आणि मराठी माणसासाठी मराठी मोर्चा असे हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले होते। मात्र मीरा भाईंदर महानगरपालिकेनं या दोन्ही बॅनरवर कारवाई केली असून हे दोन्ही बॅनर काढण्यात आले। मीरा भाईंदरमधील उद्याच्या मोर्चाआधी अविनाश जाधवांना नोटीस देण्यात आली आहे। मोर्चासाठी मीरा भाईंदरमध्ये येण्यास मनसेला पोलिसांकडून मज्जाव करण्यात आलाय। मराठीला मानणारे तसेच मराठी माणसानं मोर्चामध्ये सामील व्हावं असं आवाहन जाधवांनी केलंय। मोर्चानं उत्तर देणार असं अविनाश जाधवांनी म्हटलेलं आहे। त्या मोर्चावर ते ठाम आहेत। मराठीची ताकद ज्यांनी कोणी हे सगळं केलंय आणि ज्याला असं वाटतंय की मीरा भाईंदरमध्ये मराठीची ताकद नाहीये, त्याला त्याची जागा दाखवायची वेळ आहे। मी परवा प्रेस कॉन्फरन्स चालू असताना मला नोटीस दिली, आम्हाला काय फरक पडला? माझं म्हणणं आहे की नोटीस देऊन आम्ही थांबणाऱ्यातले आहोत का? तर नाही आहोत। ज्या वेळेला आमच्या भाषेवर येतं ना, भाषेला आम्ही आई म्हणणारी लोक, बरोबर? सो आमच्या आईवर आल्याच्या नंतर नोटिसाला घाबरणारे आम्ही माणसं नाही आहोत। छत्रपती संभाजीनगरमध्ये वीट्स हॉटेलच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कंपनी निकषामध्ये बसत नाही, मग टेंडर कसं भरलं? या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करणार का असा सवाल अंबादास दानवेंनी केला। तर कुठे अनियमितता झाली आहे का याची चौकशी करणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे। माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस कलेक्टर या एजन्सीची मान्यता देतो, त्या एजन्सीचं 3 वर्षाचं ITR नाही सभापती महोदय, ती कंपनीच रजिस्टर नाही, त्याचं टेंडर तुम्ही कसे मंजूर करू शकता? माझा मुद्दा तो आहे। माझा मुद्दा कितीला गेलं, काय गेलं, 10 कोटी द्या।
5 कोटी द्या, पण तुम्ही ती कंपनी तर लिगल असली पाहिजे, तिचं इन्कम टॅक्स असलं पाहिजे 3 वर्षाचं. हॉटेल स्थापन झाली 30 वर्षापूर्वी. एकत्रित आले, एकत्रित आले, त्यांनी ती कंपनी स्थापन केली. ते झाल्यानंतर त्या भागधारकांना असं वाटलं की आम्हाला फसवलं गेलं, ते कोर्टात गेले. कोर्टामध्ये जाऊन त्यांनी विनंती केली की आम्हाला आमचे पैसे पाहिजेत, आम्ही जे पैसे या हॉटेलमध्ये टाकलेत ते पाहिजेत. आणि ही सगळी प्रोसेस जी आहे ती कोर्टाच्या माध्यमातून चालते. सन्मान्य महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे, त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात येईल. मंत्र्यांनी देखील आपला खुलासा या ठिकाणी केलेला आहे. तुम्हाला मान्य असो की नसो त्यांचा खुलासा झालेला आहे. तथापि या ठिकाणी आपण काही मुद्दे मांडलेले आहेत आणि अशा प्रकरणामध्ये पारदर्शिता असली पाहिजे, म्हणून या संदर्भात अटी शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. राज्यामध्ये आज महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या 5 मोठ्या अशा घटना घडलेल्या आहेत. कोणत्या या घटना आहेत ते आपण पाहूया. पैसे दे अन्यथा पत्नीला घरी आणून सोड, सावकाराच्या धमकीनं व्यावसायिकानं जीवन संपवलं. बीडमध्ये सावकारी जाचाला कंटाळून कापड व्यावसायिकानं जीवन संपवले. वेळेवर पैसे देणं होत नसेल तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड असा तगादा सावकारांना लावला होता. राम फटाले यांनी 7 वर्षापूर्वी सावकाराकडून 2.5 लाख रुपये 10% व्याजाने घेतले होते. याची परतफेड 25,000 रुपये प्रति महिन्याप्रमाणे केली होती. मात्र पैसे देऊनही सावकाराचा जाच कमी होत नव्हता. या प्रकरणी सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव सह त्याच्या पत्नीवरही गुन्हा नोंद करण्यात आलाय. प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या, अनैतिक संबंधात अडथळा होत असल्यानं हत्या. नागपुरात दिशा रामटेके या 30 वर्षीय महिलेनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केली. अनैतिक संबंधात अडचण ठरत पत्नीनं 38 वर्षीय चंद्रसेन रामटेकेंचा काटा काढलाय.